गाय बैलसाठी आज आम्ही मोरकी बनवणार आहोत। तर 12 ते 13 फूटची दोरी आमच्याकडे। कशा प्रकारची मोरकी बनवायची ते बघणार आहोत आपण। आणि व्हिडिओला सरकवू नका, स्लिप करू नका आणि कशी मोरकी बनवतो ते बघा। सगळेजण चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, चांगले कमेंट करा। भरपूर जणांचे कमेंट आलेले आहेत। भरपूर जण विचारतात आई मोरकी हाडू करून दाखवा, हाडू करून दाखवा। तर मी आज हाडू करून दाखवणार आहोत। तुम्ही लक्ष देऊन बघा आणि तुम्ही शिका आणि पूर्ण व्हिडिओ बघा। सगळेजण सपोर्ट करा चॅनलला आमच्या। हे बघा अशा प्रकारचं माप घ्यायचं। पहिलं माप, परत दुसरं माप बघा। एवढा आपला हाताचा कोपरा असतो ना, हा कोपरा इथपर्यंत दुसरं माप घ्यायचं आहे। असं एवढं माप घेतल्यानंतर आपण इकडे आजूबाजूला सोडून द्यायचे दोघी पंधे। हे बघा असं हा पंधा आपण इकडे सोडून द्यायचा, हा पंधा आपण इकडे सोडून द्यायचा। या दोऱ्या अशा वरून घ्यायच्या, इथून वरून घेतल्यानंतर बघा हा पंधा परत इथं टाकायचा, ठेवायचा असा। इथं अंगठा ठेवलेला आहे मी। बघा ही दोरी आहे ना, हे दोन पंधे सोडून दिलेले। ही दोरी वरून अशा वरती घेतलेली। वरती घेतल्यानंतर परत इथं गॅप दिलेला आहे। हा पंधा इथं अंगठा ठेवलेला आहे मी। हे बघा इथं गॅप दिलेला आहे। हा गॅप आहे ना, हा गॅप दिलेला आहे। आता या गॅप मधून हा पंधा इथं टाकायचा आहे असा। परत हा गॅप दिलेला आहे इथं। जो पंधा आपण म्हणजे दोघी आजूबाजू दोऱ्या सोडल्या होत्या ना, हा गॅप इथमधून टाकलाय। हा पंधा, दुसरा पंधा इथून टाकायचा आहे। हा पंधा आणि हा पंधा, हे बघा दोन पंधे त्यामधून गोल गॅप दिला होता ना, तिथून टाकलेले आहेत। आता बघा इथला आत सोडून द्यायचा आहे आपण। हे सोडल्यानंतर इथं पिळ आलेला आहे बघा। का ही मोरकी तयार झालेली नाहीये आपली। हे बघा इथं कसं आलेलं आहे आणि इकडे कसं आलेलं आहे ते बघा। आता याला कशी रिपेअर करू आपण, हे बघा याला पीड आहे ना, तर पीड कसा काढायचा आहे। आता ही दोरी तिकडे गेली ना, त्या साईडची दोरी त्या साईडला घ्यायची अशी। आता ही तिकडची दोरी इकडे आलेली आहे, ती तिकडे टाकायची आपल्याला। हे बघा अशा प्रकारचा याचा पीळ काढायचा आहे। गाय बैल बैसाठी मोरकी, गाय बैल बैसाठी मोरकी मोरी मुक्सा लागतं ना, ते बनवण्याचं काम चालू आहे। हे बघा इथं दोन दोऱ्या आलेल्या आहे, इथं दोन दोऱ्या आलेल्या आहे, इथं दोन दोऱ्या आलेल्या आहे, इथं 6 दोऱ्या आलेल्या आहे। या इथं बघा इथं 3 दोऱ्या आलेल्या आहे, 1 2 3 आणि इथं खोल भाग आलेला आहे। आपला चूलचा भाग असतो ना, तसा भाग आलेला आहे, खोल भाग। आणि हे बघा हे माप एक बिल्ला 4 बोटांचं बरोबर आलेलं आहे। एवढंसं बी छोटं नाही मोठं नाही, बरोबर एवढं माप यायला पाहिजे। आम्ही कंपनीचा माल बनवतो ना, जनावरांसाठी हा बनवतो आम्ही। हे बघा हे परफेक्ट माप आहे जनावरांसाठी। आता ही वरची गाठ तयार झालेली आहे। आता आपण खालचं माप बघू। एवढंच उरलेलं आहे खालचं माप। अशा प्रकारची पहिली गाठ तयार झालेली आहे आपली। आता आपण दुसरी गाठ बनवून बघू। पायाच्या बोट मध्ये एक पंधा अटकवायचा आहे आपल्याला। हा पंधा अटकवल्यानंतर बघा जो खोल भाग आहे ना, तो वरती घ्यायचा आहे, मोठा भाग खाली घ्यायचा आहे आणि हा पंधा अटकवायचा आहे। आता ते घेतल्यानंतर बघा हा पंधा इथं ठेवायचा आहे। हा एक पंधा आहे ना, हा इथं ठेवायचा आहे। इथून हे दोघे पंधे अशा मध्ये टाकायचे। इथं अंगठा ठेवलेला आहे मी। बघा हा जो अंगठा आहे ना, तो अंगठा ठेवलेला आहे। हा अंगठा इथं मध्ये टाकलेला आहे। त्याच्यात नाही दोघी दोऱ्यावरती घेतलेला आहे। वरती घेतल्यानंतर आपल्याकडे जी दोरी शेवटची दोरी मोठी असते, ती दोरी इथं वरती घ्यायची आपल्याला अशी, म्हणजे शेवटचं माप जेणेकरून बरोबर येतं। हा पंधा वरती घेतला मी। हा घेतल्यानंतर हा बघा हे दोघी दोऱ्या अशा काढून घेतल्या आहे। तो अंगठा ठेवलेला पण तो बोट अटकवलेला पण तो काढून घेतला मी। हे बघा असा आला, आता चौकोनी आलेले। इथं बघा इथं कसं इथं 6 दोऱ्या आलेले, इथं पण 6 दोऱ्या यायला पाहिजे। आता इथं 2 आलेले आहे, इथं 2 आलेले आहे, आता इथं एकच आहे। आता इथं 2 कशा यायला पाहिजे ते बघा। आता हा पंधा पुढे सरकून द्यायचा। त्याच्यातला बघा हा भाग उरलेला आहे ना, याच्यातनं हा पंधा असा टाकायचा आहे। टाकल्यानंतर ही गाठ फिट करून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारचे बघा ही वरची गाठ तयार झालेली आहे, खालची गाठ तयार झालेली आहे। इथं पण 6 दोऱ्या आलेल्या आहे, इथं पण 6 दोऱ्या आलेल्या आहे। एक बिल्लास 3 बोटांचा माप आहे, इथं एक बिल्लास 4 बोटांचा माप आहे। हे बघा अशा प्रकारची मोरकी तयार झालेली आहे। सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉलो करा सगळेजण।